नमस्कार. आज आषाढ वद्य नवमी. आज आपण नामदेवांचा एक अभंग पाहणार आहोत. पहा परद्वारा जननीये समान, परद्रव्य पाषाण म्हणोनी मानी. निंदेसी तू मुका होऊनी तत्वता, परद्वेषी तत्वता न घाली दृष्टी. पराकारपण प्राण वेची जो सर्वथा, जाणे परव्यथा कळवळोनी. परसुख संतोष धरी जो मानसी, जरी तुझ परलोकासी जाणे आहे. देहाचा अभिमान न धरावा चित्ती, धरावी उपरती उपशमू. सर्वानुभूती देव ऐसी समबुद्धी, सांडावी उपाधी प्रपंचाची. सर्व काळ परमात्मा आहे सर्वदेशी, हे भावना अहर्निशी दृढ धरी. चिंता न करी नाम्या येणे तरसी जाण, तुझ सांगितली खूण निर्वाणीची. संत नामदेवांनी एका वेगळ्या विषयावर आपले चिंतन येथे व्यक्त केले आहे. परधन आणि परस्त्री यांच्याविषयी उदासीन असणारा मनुष्य परमेश्वराला प्रिय असतो असे म्हटले जाते. नामदेवांनीही तसे म्हटले आहे. पण शरीराने पुष्ट आणि सर्वांगाने सुंदर असलेल्या व्यक्तीला नाकच नसेल तर त्याचे सौंदर्य व्यर्थ होय. तसेच भक्तीची जोड नसलेला सदाचारही कुचकामाचा आहे. ते सदाचरण निरर्थक ठरते. सदाचरण वा दुराचरण भक्तीच्या किंवा प्रीतीच्या राज्यामध्ये उपयोगाचे नाहीत. सद्गुणी माणसाचे जीवन अध्यात्माशी फारकत करत असेल तर ते जीवन व्यर्थ होय. नीती आणि सदाचाराचे जीवन निराळे, भक्तीचे निराळे. एक लौकिक तर दुसरे पारलौकिक. लौकिकाचा कितीही विकास झाला, उत्कर्ष साधला, तरी पारलौकिकाची सर त्याला नाही. ईश्वराकडे जाण्यासाठी म्हणजे गुणातीताकडे जाण्यासाठी गुणात राहून काय उपयोग. नामदेवांनी तर ईश्वर पाप्यांचा उद्धार करतो हे पिंगला, आजमेळ यांची उदाहरणे देऊन अनेक वेळा सांगितलेले आहे. म्हणजे नामस्मरणाने दगडही तरतात हे सिद्ध झाले आहे. तोच भाव सांगताना नामदेव म्हणतात, परस्त्रीला आई समान, दुसऱ्याच्या संपत्तीला पाषाणवत माना. इतराची निंदा करू नका. निंदा करण्याऐवजी न बोलणे चांगले. मुके राहणे उत्तम. त्याचप्रमाणे अन्यांच्या दोषांच्याकडे पाहू नका. त्यात लक्षही घालू नका. थोडक्यात सदाचरणाने वागा. दुसऱ्याच्या हितासाठी वेळप्रसंगी स्वतःचा प्राणही देतो. दुसऱ्याचे दुःख ज्याला अजिबात पाहवत नाही, पराच्या दुःखाने जो कळवळतो आणि दुसऱ्याला मिळालेल्या आनंदाने मनामध्ये परमसुख संतोष मिळवतो, दुसऱ्याच्या उत्कर्षामुळे ज्याचे मन हर्षित होते, तो खरोखरच सात्विक मनुष्य परलोकाला जाण्यास लायक आहे. पण नामदेव महाराजांना एवढ्याने पारलौकिक सुख मिळेल असे वाटत नाही. पुढे ते म्हणतात, मनामध्ये देहबुद्धीला थारा न देता उपरती उपशम या सद्गुणांच्या साह्याने भगवंताची भक्ती करावी. सतत त्याचे नाम घ्यावे. सर्व बाह्य उपाधींचा त्याग करून परमात्मा सर्वत्र व्याप्त आहे अशी समबुद्धी सर्व काळ ठेवावी. सर्व ठिकाणी सर्व काळ तो परमात्मा आहे ही भावना अहर्निश दृढतेने ठेवावी. तेव्हा अलौकिकाचा साक्षात्कार होतो. ही निर्वाणीची खूण नामदेव सांगतात. स्वतः नामदेव महाराजांनी आपले संसारातील वर्तन लौकिकाला सोडून केले होते. आई, वडील, बायको, मुले सगळ्यांचा त्याग केला होता. हे त्यांचे औदासीन्य वर्तन रूढ नीतिनियमांना सोडून होते. पण परमार्थ हेच त्यांचे जीवन झाल्याने त्यांनी लौकिकाचा कठोरपणाने नाद सोडला. भक्ती, विठ्ठलप्रीती या मूल्यांच्या जपवणुकीसाठी ते आवश्यक ठरते. त्यामुळेच नामा तो केशव, केशव तो नामा असे अभिन्नत्व निर्माण झाले. भक्तीच्या दिव्य सामर्थ्यामुळे ते साक्षात्कारी झाले. परमार्थात हे आवश्यक असते हे स्वतःच्या उदाहरणाने त्यांनी दाखवले. भक्ती विण तो विश्रांती, त्रैलोक्यही दिसेना असे रामदास पण म्हणून गेले आहेत. धन्यवाद. मी वाचक पल्लवी कुलकर्णी. नमस्कार.